Particle performs linear SHM at a particular instant. Velocity of particle is u and acceleration is a1. While at another instant, velocity is v and acceleration is a2. Distance between two particle, two position विचारले. ऑप्शन मध्ये काय आहे? व्ही आणि यू आणि A1 A2 मध्ये ऑप्शन आहे व्ही स्क्वेअर अँड यू स्क्वेअर आणि A1 A2 मध्ये ऑप्शन आहे. राईट? बरोबर? बघा आता लक्ष द्या. म्हणजे पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम आपण घेऊया की इट इज ऑन पॉझिटिव्ह साईड. मी इथं ओ आहे, ही एक पोझिशन आहे 1 माझ्यावर घेतला चालेल 1 पोझिशन आणि ही 2 पोझिशन आहे. आता 1 पोझिशनला वेलॉसिटी काय असणार? यू. वेलॉसिटी फॉर्म्युला काय? ए ओमेगा प्लस वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? ए ओमेगा नाही, ओमेगा फक्त ओमेगा इंटू ए स्क्वेअर मायनस 1 ची पोझिशन x1 म्हणूया x1 स्क्वेअर. राईट? अँड करस्पॉन्डिंग एक्सलरेशन A1 काय असणार? मॅग्निट्यूड ओमेगा स्क्वेअर x1. ओमेगा स्क्वेअर x1. बरोबर? 2 पोझिशनला इट इज दॅट डिस्टन्स x1. When it is at x2 position, v is omega a square minus x2 square. Minus x2 square. And a2 है omega square x1. x2. Right? It is at x2. असा हा प्रॉब्लेम दिलाय. विचारलाय काय? x2 minus x1. We have to find out x2 minus x1. क्लिअर? काय फाइंड करायचं? x2 minus x1. क्लिअर? मग काय असेल ऑप्शन? तुम्ही ऑप्शन मध्ये बघितला तर आपल्याला माहित आहे की वेलॉसिटी मॅक्झिमम कुठे असते? मीन पोझिशनला, आणि एक्स्ट्रीम कडे जाईल तसं वेलॉसिटी कमी होते. सो डेफिनेटली यू काय असणार? ग्रेटर दॅन व्ही असणार. बरोबर? मग ऑप्शन जर तुम्ही बघितला तर x2 मायनस x1 ला प्लस वाला ऑप्शन येणार नाही. आपल्याला x2 मायनस x1 फाइंड करायचं आहे, त्यामुळं मायनस वरच ऑप्शन घ्यायला पाहिजे. आणि यू ग्रेटर आहे त्यामुळे डेफिनेटली ऑप्शन काय असणार? डी असणार. फक्त सॉल्व्ह करूया, ही हिंट सांगितली. अंडरस्टूड? सो इथं पण घेतलाय, घ्या हे पहिल्यांदा. सो नेक्स्ट स्टेप काय येणार? प्लस यू ग्रेटर, दॅट्स वाय लेट यूज यू स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा. यू किती आहे? ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. and this is omega minus v square.
ए स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर हे करून बघूया काय होतंय. हा स्क्वेअर करा ब्रॅकेटचा. इट इज अ ओमेगा स्क्वेअर. फक्त मॅथ्स आहे यामध्ये, काही नाही बाकीचं. ए स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. फक्त स्क्वेअर केलाय, राईट. इन मल्टिप्लाय इनसाइड ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर x1 स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x2 स्क्वेअर. आता काय करायची नेक्स्ट स्टेप सांगा. Does omega square a square get what? कॅन्सल. बरोबर आहे ना. आणि या दोन टर्म मधून रिमेनिंग 2 टर्म मधून मी काय कॉमन घेऊ. ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतलं, काय राहिलं. इट इज x2 स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर इज ओमेगा स्क्वेअर x2. हा इट इज x2 प्लस x1 a मायनस b स्क्वेअर. काय असतं ब्रॅकेट. a प्लस b a मायनस b, राईट. इट इज u स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. आता काय करायचं सांगा. नेक्स्ट स्टेप व्हॉट टू डू. आपल्याला फाइंड करायचं आहे. हा व्हॉट डू वी हॅव टू फाइंड आउट. x2 minus x1, so omega 2 into x2 ओमेगा स्क्वायर इंटू x1. इसको क्या बोलते हैं. इट इज x2 माइनस x1. हाँ प्लस ओमेगा इंटू x क्या बोलते हैं. ओमेगा स्क्वायर इंटू x इज कॉल्ड एज व्हाट. a1 a2. इज इट राइट. त्यामुळे u स्क्वेअर मायनस v स्क्वेअर इज a1 a प्लस a2 चालतंय. x2 मायनस x1 आणि त्यामुळे x2 मायनस x1 किती आलं. x2 मायनस x1 इज हा u स्क्वेअर मायनस v स्क्वेअर डिवाइड बाय a1 प्लस a2. a1 प्लस a2. नथिंग बट ऑप्शन डी. लॉजिकली पहिल्यांदा सॉल्व्ह केलं होतं. डन.